15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील विधान भवन रोषणाईने सजवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की अतिशय उत्कृष्ट अशी रोषणाई जी आहे त्या विधान भवनाच्या परिसरात आणि विधान भवनाच्या इमारतीवर करण्यात आलेली आहे। यासोबत जर शहरात बघितलं तर RBIची इमारत असो, विभागीय आयुक्त कार्यालय असो, रेल्वे स्टेशन असो, अशी जी सरकारी कार्यालये आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आलेली आहे। मात्र विधान भवन परिसर जर आपण बघितला तर आपण या ठिकाणी बघू शकतो की अगदी रोषणाईने खुललेला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही सगळी रोषणाई करण्यात आलेली आहे। उद्या सकाळपासून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे। मात्र इथे आल्यानंतर असं वाटायला लागलं की स्वातंत्र्य दिनाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि तेच चित्र जे आहे ते शहरात इतर भागात सुद्धा दिसते। अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात आलेली आहे। शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रोषणाई जे आहे ते सरकारी कार्यालय असो किंवा निम सरकारी कार्यालय त्या ठिकाणी सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि विधान भवन अगदी कोलून गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्साह जो आहे तो आतापासूनच संचारताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।